नमस्कार मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्पच्या 50% टॅरिफचे उत्तर शेवटी भारताने दिलेलं आहे. ऑगस्टच्या महिन्यात भारताने 2 मिलियन बॅरल पर डे रशियन ऑइल परचेस केला आहे. सप्टेंबरच्या महिन्यात रेकॉर्ड तोड रशियन ऑइल बाय करण्याचा प्लॅन भारत सरकारने केला आहे. यूएसला वाटत होतं की टॅरिफ लावून भारताचं इकॉनॉमीवर इम्पॅक्ट करेल आणि भारताचे नुकसान करेल. बघू खरंच भारताच्या इकॉनॉमीवर इम्पॅक्ट झालेला आहे का. चला सुरुवात करू रोजगार मराठीच्या करंट अफेअर या प्लेलिस्टमध्ये. नमस्कार, मी यश तुमचे रोजगार मराठीमध्ये सगळ्यांचे स्वागत करतो. बघू बॅकग्राऊंड काय. 27 ऑगस्ट 2025 यूएसएने इंडियन एक्सपोर्टरवर 50%चा टॅरिफ लावला. तो टॅरिफ आधी US रेसिप्रोकल टॅरिफ म्हणून लावला होता आणि ते 25% होतं. आधी US रेसिप्रोकल टॅरिफ होतं. रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे जेवढा टॅरिफ इंडियाने USच्या गुड्सवर लावला आहे तेवढाच टॅरिफ USने पण इंडियावर लावलं आहे. त्याला म्हणतात रेसिप्रोकल टॅरिफ. ते आधी 25% होतं, पण त्याने ते कन्वर्ट करून 50%वर आणलं. ठीक आहे. आणि हे 27 ऑगस्टपासून इफेक्टिव्ह झालं आणि याच्यामुळे नियरली 12.5 बिलियन वरचे एक्सपोर्ट यावर अफेक्ट होणार. तर ट्रम्पने यावर जस्टिफिकेशन काय दिलं ते बघू. ट्रम्पचं म्हणणं होतं की US आणि इंडियामध्ये मॅसिव्ह ट्रेड डिफिशिट आहे. म्हणजे आपण त्याला जास्त माल विकतो ॲज कम्पेअर टू खरेदी करण्यापेक्षा. इंडियाने रशियन ऑइल परचेस करणं कंटिन्यू ठेवलं आणि तो पैसा इनडायरेक्टली रशिया मिलिटरीमध्ये गेला आणि तो पैसा युक्रेनच्या वॉरमध्ये यूज होत आहे असं डोनाल्ड ट्रम्पचं बोलणं होतं. तर ते किती खरं आणि किती खोटं आहे ते तुम्हाला समोर माहीतच होणार. आणि त्याचा एकच प्लॅन होता की जो इंडियन गुड्स आहे त्यांना US मार्केटमध्ये थोडंसं एक्सपेन्सिव्ह करून द्यायचं. आणि त्याची स्ट्रॅटेजी होती की जो US मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे ते त्याला वाढवायचं आहे आणि जो आपला US आणि इंडियामध्ये जो ट्रेड डिफिशियट्स आहे तो कमी करायचा आहे. इथे बघा बिझनेस स्टँडर्डचा हा एक आर्टिकल दिसत आहे की इंडियाने 2025 आपण 5.72 मिलियन्स बॅरल्स पर डे ची आपली रिक्वायरमेंट होती. 2024 आपली 5.55 मिलियन बॅरल पर डेची रिक्वायरमेंट होती आणि 26 आपली राहील 5.97. नियरली 6 मिलियन. इंडियाचे जी ओपेक आहे त्यांनी आपल्याला दर्शवलं आहे की आपली जी 2026 आपली रिक्वायरमेंट राहणार आहे ते नियरली 6 मिलियन बॅरल्स पर डे. आणि ONGCचे चेअरमॅन अरुण कुमार सिंगने एक स्टेटमेंट दिली आहे की ॲज लॉंग ॲज इकॉनॉमिकल वी विल कीप बाईंग एव्हरी ड्रॉप ऑफ रशियन ऑइल. जे ONGC चेअरमॅन आहे ते म्हणत आहे की जोपर्यंत आपल्याला रशियन ऑइल इकॉनॉमिकल वाटेल, ठीक आहे, तोपर्यंत आपण एक थेंब रशियन ऑइलचा आपण बाय करू जो मार्केटमध्ये अवेलेबल असणार. यांच्या स्टेटमेंटवरून वाटत नाही आपल्याला की भारत ट्रम्पच्या टॅरिफ समोर झुकणार म्हणून. आणि ONGC एक रिफायनरी ग्रुप आहे आपला इंडियाचा, त्याचे चेअरमॅन आहे अरुण कुमार सिंग. ऑइल ट्रेड बॅलन्स बघू. इंडियाने नियरली 2 मिलियन बॅरल पर डे ऑगस्टमध्ये इम्पोर्ट केलं होतं आणि जुलैमध्ये आपण इम्पोर्ट केलं होतं 1.6 मिलियन बॅरल पर डे. आणि रशियाने आपल्याला नियरली 38% ज्या क्रूड ऑइलची रिक्वायरमेंट होती ती 38% रशियाने पूर्ण केली आपल्याला. म्हणजे 2 मिलियन बॅरल पर डे आपण रशियामधून ऑगस्टमध्ये बाय केलं. सिम्पलशी गोष्ट आहे, इंडिया वर्ल्ड लार्जेस्ट इम्पोर्टर आहे क्रूड ऑइलचा. ठीक आहे. आणि आपली इकॉनॉमी पण खूप स्पीडने एक्सपांड होत आहे, तर आपला जे ऑइल डिमांड आहे ते पण स्पीडनं वाढत आहे. USने आपल्यावर टॅरिफ लावलं रशियाचा ऑइल खरेदी करतो म्हणून, पण युक्रेन आपल्यापासून डिझेल बाय करत आहे. इंडियन जो रशियन ऑइल आपण बाय करत आहोत त्याला रिफाईन करत आहोत तोच युक्रेन आपल्याकडनं बाय करत आहे. ठीक आहे. हा बिझनेस टुडेचा आर्टिकल आहे. नाफ्तो रायनॉक एक युक्रेनियन ऑइल मार्केट ॲनालिसिस आहे. त्याने सांगितले की इंडिया अकाउंटेड फॉर 15.5%. म्हणजेच याचा अर्थ हेच झालं इंडियाकडून युक्रेनने त्याच्या रिक्वायरमेंटच्या 15.5% डिझेल इम्पोर्ट केलं जुलैमध्ये. ठीक आहे. आणि हेच मागच्या वर्षी होतं 1.9 म्हणजे नियरली 2% 2024 आणि यावर्षी डायरेक्ट 15.5% आपणच युक्रेनला क्रूड ऑइल या पेट्रोलियम आपण त्याला एक्सपोर्ट करतोय.
US टॅरिफला टॅकल कसं करत आहे. इंडियाने आपले जे डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि कन्झम्पशन आहे, आत्मनिर्भर भारत अंतर्गत येणाऱ्या त्यांना फोकस करायचा प्लॅनिंग केला आहे. सिग्निफिकंट GST कट केला आहे आणि टॅक्स रिफॉर्म केलं आहे. आता आधी GST 3 ते 4 स्लॅबमध्ये येत होते, आता 2मध्येच आणलं. आणि जे टॅक्स होतं टॅक्समध्ये पण नॉर्मल वर्गाला चांगली सूट भेटली आहे. जे पहिले 7 लाख होते आता 12 लाखापर्यंत केलं. जे गुड्स आपण US आपण ट्रान्सफर करत होतो म्हणजे एक्सपोर्ट करत होतो ते आता बियॉन्ड US दुसरे कोणते देश आहे त्यांच्यासोबत डील्स करणं सुरू आहे भारत सरकारचे. त्यात युरोपियन युनियन झालं, चायना झालं, UK झालं, यामध्ये आपण एक्सपोर्ट करण्याचा भारत सरकारचा प्लॅन आहे. आणि इंडिया सपोर्ट करत आहे वोकल फॉर लोकल. म्हणजे जे इव्हन तर तुम्हाला काय वाटते भारत सरकारची नीती कशा प्रकारे काम करत आहे, कशा प्रकारे सक्सेसफुल होत आहे नाही होत आहे, कमेंटमध्ये जाऊन तुम्ही कळू शकता. आजचा क्वेश्चन आहे की तुम्हाला काय वाटते, व्हॉट इज द मेन रिझन बिहाइंड द US इम्पोजिंग 50% टॅरिफ ऑन इंडियन गुड्स. म्हणजे US 50% टॅरिफ इंडियावर का लावत आहे. तुम्हाला काय वाटते, इंडियाचा ट्रेड होता US साठी त्याच्यामुळे लावत आहे. इंडिया कंटिन्यूड इम्पोर्ट ऑफ रशियन क्रूड ऑइल, इंडियाने रशियन क्रूड ऑइल कंटिन्यू इम्पोर्ट केलं म्हणून लावलं आहे. या ग्लोबल ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये पार्टिसिपेशन करणं इंडियाने मना केलं म्हणून हाय टेक्नॉलॉजिकल आपण एक्सपोर्ट करतो USला, म्हणून त्याने आपल्याला 50% टॅरिफ इम्पोज केलं. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा रोजगार मराठी. धन्यवाद.